रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जय रघुपति राघव राजा राम पतित पावन जय रघुनंदन जय सिया राम जानकी वल्लभ सीताराम। 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 हरि रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजा राम 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 सीता राम राम राम। 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 राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता 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 राम राम राम। कुंडलिकाम में हरि उत्तर श्री ज्ञानदेव भगवान कृष्ण भगवान की नमः। श्री रामचंद्र भगवान की नमः। पार्वती पतेश्वर हर 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 महादेव। श्रीमन्महागणाधिपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं श्रीशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसंयुतं तन्नमामि शनैश्चरम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दनात् मृत्युर्मोक्षयमाप्नुताम्। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदागं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि। लोकाभिरामं रंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं नमामि राम शरणं प्रपदे। मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं
रामचंद्राय नमः. श्री गुरवे नमः. श्री सरस्वते नमो नमः. रत्नखचित सिंहासन त्यावरी मल्लाचे शरीर निळवर्ण किरीट केऊर कुंडले आदी करून सर्व भरणे शोभतसे. अशा प्रकारे संत कृत्यानं मागील असताना कथेचं अनुसंधान ध्यानामध्ये आलं. उलूक नावाचा अस्त्र प्रधान महाराज आमच्या अस्त्र मार्तंडाची भेट अस्त्र त्या ठिकाणी घेतली आणि आपल्या अस्त्र नगरीला अस्त्र गेला आणि तिथं जाऊन अस्त्र आपल्या महाराणीला अस्त्र सांगू लागले. काय सांगू लागले? त्या सगळीचं वर्णन अस्त्र सांगू लागले. जी काय महाराज अस्त्र त्या ठिकाणी आमच्या मार्तंडाची सभा आहे ना, जी बघितली ना, ती अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागला महाराज अस्त्र आपल्या महाराणीला की महाराणी काय मोठं अस्त्र सिंहासन आहे म्हणून लागले आणि त्याच्यावर ते मल्लासुराचं शरीर महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रेत अस्त्र त्या ठिकाणी टाकलेले आणि काय शोभा अस्त्र त्या प्रेताची निळवर्ण अस्त्र त्या ठिकाणी प्रेताचं आहे. पुन्हा त्याची अस्त्र निळवर्ण आहे. पुन्हा आभूषण अस्त्र त्याला तर सुशोभिवंत महाराज अस्त्र त्या ठिकाणी ते सिंहासन अस्त्र त्या ठिकाणी दिसतो ना, त्याचं वर्णन हा उलूक नावाचा अस्त्र प्रदान करू लागला. दिव्य वस्त्रे परिधान असती कंठी मुक्ता फळाच्या माळा डोल देती जैसा सजीव पुरुळ पहुळला जगती ऐसा ज्ञानयनी विलोकिला. माते कसा अस्त्र त्या ठिकाणी बघितला म्हणून की ज्या प्रकारे एखादा अस्त्र या पृथ्वीवर ते सजीव जीव अस्त्र त्या ठिकाणी महाराज भरदरीचे अस्त्र वस्त्र लिहालाय आभूषण अस्त्र त्या ठिकाणी घातले तर शांत अस्त्र झोपतो ना, तसा अस्त्र त्या ठिकाणी कोण दिसू लागला? हा अस्त्र मल्लासूर किंवा अस्त्र महाराज त्या ठिकाणी दिसतात. इतकी शोभा अस्त्र त्यांचे ना, मी अशा रीतीने तिथं बघितलं काय अस्त्र आलुलिक त्या सगळीचं अस्त्र त्या ठिकाणी ते दिसते माते. असा हा उलूक नावाचा प्रधान आपल्या अस्त्र महाराणीला बोलू लागला. त्या आसनावर बैसे उमावला जैसा स्फटिक शुभ्र वर्ण शुद्ध यशाचा मेरूची जाण पाहता नयनी तटस्थ. त्या सिंहासनावर ते महाराज अस्त्र कोण बसलाय? विजयाचा डोंगर अस्त्र कोण? भैरवास्त्र मार्तंड भैरवास्त्र त्या ठिकाणी बसले. महाराज अस्त्र त्या ठिकाणी कसे दिसतात? तर शुभ्र अस्त्र त्या ठिकाणी एखादा पर्वत असावा, शुभ्र अस्त्र कांती असावी ना, असे अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण? आमचे अस्त्र मार्तंड भैरव अस्त्र त्या सिंहासनावर ते अस्त्र सुशोभिवंत दिसतात माते. मधनं अस्त्र उल्काचं येऊ लागलं. दुसरे एक अपूर्व पाहिले शिवास अमरवती ती जे वेळे तेव्हा मल्लासूर कलेवर नमिले जैसे चित्त मानवले. हो काय बोलणारे महाराज अस्त्र माते. पुन्हा त्या सभेमध्ये एक अस्त्र मी नवल त्या ठिकाणी पाहिलं. कोणता अस्त्र नवल पाहिलं? त्या मार्तंड भैरवाला अस्त्र 33 कोटी देव महाराज अस्त्र मोठमोठे नमन करण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी जातात. महाराज ज्यावेळेस मार्तंडाला नमस्कार करतात ना, त्यावेळेस अस्त्र ते सुद्धा आमच्या अस्त्र महाराजाला सुद्धा मल्लासुराला हाता अस्त्र त्या ठिकाणी जोडतात. इतकं अस्त्र आगलिक कार्य अस्त्र मी त्या ठिकाणी पाहिलं माते. मन उल्काचं येऊ लागलं. मल्लासुराचे भाग्य काय वर्णू सिंहासनावर जैसा भानू निळवर्ण धरोनियातनु शिवसायुज्य पावला. काय अस्त्र त्या सिंहासनाचा आणि आमच्या महाराजांचा अस्त्र त्या ठिकाणी प्रारब्ध किंवा अस्त्र पुण्यतिथी म्हणून वर्णन करावं. तो जगाचा भार अस्त्र चालवणारा महाराज अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड भैरव आणि ते मार्तंड भैरव आज अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराच्या सिंहासनावर ते बसतात ना. किती अस्त्र भाग्य गहन अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराचं आहे. धन्य अस्त्र तो मल्लासूर म्हणजेच अस्त्र आपला महाराज आहे असं म्हणणं कुणाचं? उल्काचं अस्त्र त्या अस्त्र त्याच्या महाराणीला येऊ लागलं. इंद्रचित्त चिंताक्रांत मल्लकलेवर नमावे लागे नित्य शिवकलेवर त्यागत करी ऐसा युक्त मना माझी योजित. माते काय सांगावं? त्या अस्त्र मल्लासुराची कीर्ती अस्त्र मल्लासुराचं पुण्य अस्त्र त्या ठिकाणी गणल्या जात नाहीये.
महाराज हा अस्त्र इंद्र आदित्याला अस्त्र वाटत होतं, मल्लासुर अस्त्र त्या ठिकाणी काहीतरी महाराज अस्त्र वर अस्त्र मागेल, आपलं राज्य अस्त्र त्या ठिकाणी हिसकावून घेईल. पण त्या ठिकाणी ज्या वेळेस महाराज हा इंद्र भैरवाला नमस्कार करायला जातो ना, तेव्हा त्याला आधी अस्त्र कोणाचं दर्शन घ्यावं लागतं, मल्लासुराचं अस्त्र घ्यावं लागतं. आणि तो इंद्र अस्त्र त्या ठिकाणी विचार करतो की कशी ह्याची पोथीबोध करावी, याला अस्त्र मंदिराचा रस्ताच गवसला नाही पाहिजे. पण महाराज अस्त्र नाईलाजे ते मार्तंड भैरव अस्त्र त्या सिंहासनावर ते बसलेत ना इलाजानं महाराज त्या इंद्राला अस्त्र मल्लासुराचं दर्शन घ्यावं लागायले. एवढं अस्त्र अगम्य महाराज अस्त्र काम आमच्या अस्त्र त्या ठिकाणी मल्लासुराचे पुण्याला गणनी महाराज अस्त्र गणती अस्त्र त्याच्या नाहीये. एवढा महान अस्त्रकारी भाग मल्लासुरानं म्हणजे आमच्या महाराजांना केला. माते म्हणणं उल्काचं येऊ लागलं. पहावो शिवसभेत कोण बोलावया धैर्यवंत कर जोडोनी अमर समस्त सभे माझी तिष्ठ. महाराज विचार करा म्हणाले, जरी इंद्राच्या मनामध्ये अस्त्र त्या ठिकाणी सळत असलं, कशानं अस्त्र मल्हारी मार्तंड अस्त्र त्या ठिकाणी या मल्लासुराचं प्रेत अस्त्र सिंहासनावरून काढून टाकतील असं त्याच्या मनामध्ये असंख्य विचार आले. पण त्या मार्तंडाला अस्त्र कोण म्हणू शकतो? कोणाचाच अस्त्र त्या ठिकाणी लाग होणार नाही. कोणीच अस्त्र एवढं धीट नाहीये की भगवंता त्या मल्लासुराचं सिंहासनावरून प्रेत अस्त्र तुम्ही वेगळं करा अशी म्हणण्याची माती कोणाचीच हिंमत नाहीये. आणि भगवंत ती कलेवर माझं अस्त्र दूर सारणार नाहीत असं म्हणणं अस्त्र उल्काचं येऊ लागलं. ऐसे शिवसभेचे व्रत मलपत्नी निवेदित मलपत्नी ऐसे शिवसभेचे व्रत मलपत्नीस निवेदित मने व्यास्तमोनी उमाकांत त्याचा क्रोध दूर केला. आणि अशा रीतीने माते हा असला उलूक नावाचा प्राणी बघा महाराज अस्त्र किती फाईट पडत होता. कोण सांगू लागलं उलूक अस्त्र म्हणून लागलं, पण महाराजाच्या एका शब्दानं अस्त्र महाराज कोलातुडी अस्त्र घेतली होती. पण महाराज त्या ठिकाणी अस्त्र सांगू लागले की उलूक अस्त्र त्या ठिकाणी मातेला सांगू लागला, एवढा अस्त्र सभा एवढी सुशोभिवंत एवढा अस्त्र कार्य ना. मग त्या सभेमध्ये मी अस्त्र गेलो, भगवंताला नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी केला आणि जे आपल्या मनामध्ये ना ते त्या भगवंताला अस्त्र निवेदन केलं. माते म्हणणं अस्त्र उल्काचं येऊ लागलं. ऐक भोजनानिये निकुंभासुरास जातो घेऊन शिवाचे चरणावर घालून प्रसन्न करू उमापती. मग माते मी अस्त्र त्या भगवंताला सांगितलं, निरोप अस्त्र दिला, त्यांना अस्त्र संतुष्ट केले आणि त्याला सांगितलेले की मी अस्त्र निकुंभाला अस्त्र घेऊन आलो. भगवंताने आज्ञा दिली, मग माते मी अस्त्र निकुंभाला घेतो, त्या भगवंताकडे घेऊन जातो आणि जे काय आपलं कार्य आहे ना ते साध्य करून येतो. माते ऐकोनी मल्लासुराची राणी परमहर्ष पावली मने रे निकुंभास घेऊनी सत्वरणी उनी भेट. मग लगेच अस्त्र त्या ठिकाणी कोणाची मल्लासुराची पत्नी अस्त्र समोर आली आणि म्हणली, बाबा या अस्त्र निकुंभाला घे आणि लवकर अस्त्र जा आणि याला अस्त्र काय कर, भगवंताच्या दर्शनास्त्र करू आणि तिथं अस्त्र त्या ठिकाणी जो काय कार्यभाग आहे तो साध्य करून लवकरात लवकर वापस अस्त्र त्या ठिकाणी या म्हणणं अस्त्र मल्लासुराच्या पत्नीचं येऊ लागलं. वत्सा ऐक माझे वचन शिवास करी साष्टांग नमन पुढे उभा कर जोडून उलूक सांगे तैसे करावे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी घरातले माणसं अस्त्र तिकडं रानावनात हिंडायला तर पोराला म्हणते पोतीला जाता असं जमतं का हो? नाही. आई वडिलांना घरच्या मोठ्या माणसानं अस्त्र त्या ठिकाणी लहान बालकाला वळण मारत अस्त्र त्या ठिकाणी लावावं लागत. तेव्हा लेकर अस्त्र त्या ठिकाणी पोतीला कीर्तनाला जातात. मायनर बापालाच अस्त्र त्या ठिकाणी घरी जर रग पांघरून घेतली नाही महाराज तर मुलं अस्त्र त्या ठिकाणी पोतीला जाणार नाहीत. उल्काची अस्त्री त्या ठिकाणी आजी होती, या कोणाची शुंभाची, ती मुलांनी बाळा जवळ ये यांच्या संग जाय, कोणा संग उल्का संग, आणि त्या भगवंताला गेल्यानंतर इकडे तिकडे बघू नको, आधी भगवंताचं दर्शन घे. नतमस्तक अस्त्र त्या ठिकाणी होय. आपण अस्त्र वडीलधाऱ्या माणसांना लहान मुलाला अस्त्र शिक्षण द्यावं लागतं, संस्कार अस्त्र त्यांना अस्त्र लावावे लागतात, तेव्हा ते हुशार होतात. आणि ही अस्त्र राक्षसी होती, महाराज अस्त्र दैत्य अस्त्र त्या ठिकाणी होतं, दैत्य पत्नी होती. पण आपल्या मुलाला शिकू लागली की बाळा तिथे गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घे, जेणेकरून भगवंत अस्त्र काय होतील, संतुष्ट अस्त्र त्या ठिकाणी होतील. असं वळण असं शिक्षण अस्त्र त्या कोणाची, शुंभाची अस्त्र, आजी महाराज अस्त्र म्हणजेच मल्लासुराची
महाराज अस्त्र पत्नी अस्त्र सांगू लागली. जरी शिव बोले कौतुके करुणा तरी म्हणावे मी दास जाण परम नम्र होनी कृपा संपादन शीघ्र येई. हो त्या ठिकाणी अस्त्र शिव जर तुला काही बोलले तर तू काय म्हणावं? भगवंता मी अस्त्र तुमचा एक सेवक आहे, तुमच्याच सेवेनास्त्र सर्व काय होतं. भगवंता अस्त्र माझ्यावरती कृपा करा, मला अस्त्र आशीर्वाद द्या, जे काय माझ्या हातून कार्य अस्त्र होणार ना ते अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण होत, मला अस्त्र त्या ठिकाणी सुख समाधान द्या, माझं कल्याण भगवंता अस्त्र तुम्ही करा अशी विनवणी मारला अस्त्र तू कोणाला कर मार्तंडाला अस्त्र त्या ठिकाणी कर बाळा असं म्हणणं अस्त्र आजीचं नातवाला येऊ लागलं. ऐकोनी जननीचे उत्तर निकुंभा सूर करी नमस्कार मने अज्ञान मी किंकर तुझे न जाणे जननी. मुलगाही मारत अस्त्र तसा झोपता आपल्या अस्त्र मातेचं अस्त्र म्हणणं ऐकून घेतलं आणि मुलाला माते तुम्ही जसं सांगताल ना तसंच मी अस्त्र त्या ठिकाणी वागन, त्या भगवंतापाशी अस्त्र जाईल आणि त्या भगवंताला अस्त्र नमस्कार करीन, लोटांगण अस्त्र त्या ठिकाणी घालीन, म्हणेल भगवंता मला अस्त्र चांगली बुद्धी द्या, मला अस्त्र त्या ठिकाणी काय करा, तुमचं नाम घेण्याचं अस्त्र त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक इच्छा झाली पाहिजे, तुमच्या नावाचा कधीच विसर नाही झाला पाहिजे, भगवंता एवढी कृपा अस्त्र माझ्यावरती करा असं मागणं मी अस्त्र त्या शंकराला त्या मार्तंडाला मागून घेईन. म्हणणं अस्त्र कुणाचं? शुंभाचं अस्त्र येऊ लागलं. गुरु कसबेस येऊनी बैसला आज्ञा करी सेना नायकाला म्हणे तुम्ही सत्वर चला निज वैभवे शिवसभेसी. हो मग लगेच गुरु का अस्त्र त्या ठिकाणी सभेमध्ये येऊन अस्त्र बसला, जे काही सैन्य होतं, जे काही राहिलेले प्रधान होते ना त्यांना म्हणू लागला लवकर अस्त्र आवरा, आपल्याला अस्त्र कुठं जायचंय? त्या ठिकाणी मार्तंड भैरवाचं दर्शन घेण्यासाठी अस्त्र जायचंय असा उलूक बोलू लागला. शस्त्रे रहित चलावे तुने करुणा अलंकारे सज्ज घेऊन अल्पसेवक बरोबर घेऊन शिवसभेसी निघाले. पुन्हा म्हणू लागला आपल्याला अस्त्र तिथं भगवंताच्या दर्शनाला जायचंय, भगवंतानं आपल्यावरती कृपा करावी म्हणून महाराज अस्त्र त्या ठिकाणी दर्शनाला जाताना अस्त्र काय काय न्यावं? फल फूल महाराज अस्त्र जल अस्त्र न्यावं, हातामध्ये हत्यार अस्त्र घेऊ नका, हत्यार अस्त्र घरी ठेवा आणि त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी अस्त्र त्या ठिकाणी चला म्हणू लागले. सेना नायक आज्ञा वंदन आपले सदनी केले संपूर्ण दिव्य वस्त्र अलंकारे करून शोभित होऊनी महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण होतं? महाराज अस्त्र दैत्य होते ना, मग एवढं प्रधानानं सांगितलं महाराज आपल्या आपल्या घरी गेले, डायरेक्ट निघाले आपल्या घरी गेले, घरी जाऊन अस्त्र त्या ठिकाणी अभ्यंग स्नान महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं, चांगले डागडागिने घातले, चांगले अस्त्र वस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी घातले आणि इथं अस्त्र त्या ठिकाणी आपण म्हणायला महाराज अस्त्र त्या ठिकाणी मानवत महाराज, पण राक्षस आपल्या पेक्षा किती बरे महाराज अस्त्र त्या ठिकाणी का तर महाराज कधीही अस्त्र कथेला कीर्तनाला येताना मळकी कपडे घालून येऊ नये. महाराज हे कसे झालेत? राक्षस असून महाराज कसे झाले? नितास्त्र आमच्या ग्रंथकर्त्याने विशेष करून महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगितलं. घरी गेले, घरी जाऊन हातपाय धुतले, आंघोळ केली, चांगले भरभरीचे कपडे अस्त्र त्या ठिकाणी घालू लागले, चांगले गंध अस्त्र त्या ठिकाणी लावू लागले आणि त्या मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी महाराज अस्त्र हे सर्वजण सज्ज झाले. निकुंभे दिव्य वस्त्रे लेऊन अलंकार घातले जान सभोवते सेवक जन उभे असतीश शस्त्र म्हणून महाराज अस्त्र पोतीले येताना का मळके कपडे घालून यायचंच नाही. हे निकुंभाने सुद्धा अस्त्र काय केलं म्हणून भरभरीचे अलंकार अस्त्र घातले, डागडागिने अस्त्र घातले, चांगले कपडे घातले, मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी जाऊ लागले. सकळ सैन्य सिद्ध झाले शस्त्र रहित उभे राहिले निकुंभासूर गजस्कंदी देविळे बैसला से संभ्रमे. निकुंभ महाराज अस्त्र त्या ठिकाणी निकुंभासूर महाराज अस्त्र गजाच्या कुठं स्कंदावरती अस्त्र बसला आणि मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला. सहस्त्र छत्र निळवनवरी रत्न कलश विराजमान मुक्ताफळाचे घोष करून उडगणाय से शोभत. महाराज अस्त्र अशी सहस्त्र महाराज अस्त्र हातीवरती बसला, सहस्त्र छत्र अस्त्र त्याच्या डोक्यावरती होते, लख प्रकाश पडला, सुशोभित अस्त्र दिसू लागला ना असा हा हत्ती महाराज अस्त्र त्या ठिकाणी हातीवर बसून तो अस्त्र कोण महाराज अस्त्र? निकुंभ महाराज अस्त्र जाऊ लागला म्हणतात. पारच्या ढळती त्याची सुवर्ण दंड विराजती मयूर पिष्टांची चामरे वाहते
निकुंभ मस्तकी जळता. हो महाराज वर अस्त्र छत्र होतं, एकीकडून अस्त्र सोन्याची काडी लावलेलं अस्त्र चामर होतं, एकीकडून मोराच्या पाकाचं मोठं चामर होतं, वाऱ्या अस्त्र त्या ठिकाणी निकुंभाला घालू लागले. वाद्या पार गजती मग वक्र बहुत गरजती बनते जन यश वर्णिती निज प्रताप मल्ला. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी दैत्य होते, पण देवाच्या अस्त्र भेटीसाठी दर्शनासाठी कसे जाऊ लागले, गपचिप जाऊ लागले का नाही महाराज. वाद्यास्त्र वाजू लागले, मोठ्यानं गजरास्त्र भगवंताचा करू लागले आणि आनंदात मार्तंडाचे अस्त्र भेटीला दर्शनाला जाऊ लागले. ऐसा निकुंभासुर मिलवत आला शिव समेत त्वरित शिवास घन जानवी ती वृत्त निकुंभासूर आलास. हो मग अशा रीतीनं वाजत गाजत असताना त्या राजसभेच्या अस्त्र मार्तंडाच्या सभेच्या बाहेर निकुंभ महाराज अस्त्र त्या ठिकाणी आला, तेव्हा गणांना जाऊन अस्त्र मार्तंडाला सांगितलं की तू असताना निकुंभ तुमची दर्शन घेण्यासाठी आलाय. शिवाज्ञा पिलेग्राशी निकुंभासूर आला दर्शनासी गण येऊन या बाह्य परदेशी कौतुक नयनीय बोलो. हो लगेच अस्त्र मार्तंडांना आज्ञा अस्त्र गणाला दिली, जा त्या कोणाला निकुंभाला अस्त्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी घेऊन या. गण अस्त्राने गेले, त्या निकुंभापाशी गेले, निकुंभाला अस्त्र त्या ठिकाणी म्हणाले तुम्हाला भगवंतानं बोलवलं. मल्लपौत्र निकुंभासूर गजावरून या उतरला सत्वर उलूक धरून या कर सभास्थानी नेत. हो मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी कोण महाराज अस्त्र निकुंभासूर अस्त्र त्या ठिकाणी गजावून अस्त्र उतरला, तेव्हा अस्त्र या उल्कानं त्याचा अस्त्र हात धरला, दमानं अस्त्र उतरलं आणि कुठं कोण्या सभेमध्ये मार्तंडाच्या सभेमध्ये अस्त्र घेऊन जाऊ लागले. सुरवर नयनी कौतुक पाहती वय लहान परंतु मल्लाची आकृती निळवर्ण जैसा वस्ती ऐसा निकुंभासूर हा. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी 90 कोटी देवाला वाटू लागलं. महाराज का वाटू लागलं, कसं वाटू लागलं. महाराज अस्त्र देव म्हणले, लहान अस्त्र मूल आहे, पण किती अस्त्र याच्या अंगामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी लिहिताय. किती देवाबद्दल अस्त्र आदर आहे. निळ अस्त्र म्हणजे काळा अस्त्र शरीर महाराज अस्त्र याचं होतं, दिव्यमान अस्त्र त्या ठिकाणी दिसू लागला. भगवंताविषयी प्रेमांतरामध्ये होतं ना, मोठ्याचे वाक्य अस्त्र ऐकलेले होते ना, तशी लिंता धरून अस्त्र मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी अस्त्र जाऊ लागला ना, मग धन्यता अस्त्र त्या निकुंभाला सर्व देव महाराज अस्त्र देऊ लागले. निकुंभे शिवचरण अवलोकून दंडवाद करीतसे नमोरं प्रेमाश्रू नेत्री आले भरून सद्गतीत झाला अष्टभाग. महाराज अस्त्र आतापर्यंत बरेच जण अस्त्र मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी अस्त्र गेले, कैलासावरती गेले, एक आद्यापूरला नाही महाराज कैलासाचं वर्णन करताना का हे न बघू लागले ना, जाताना येताना बघू लागले. पण निकुंभाने काय केलं, गणांच्या बरोबर आले, सभेमध्ये आले, सभेमध्ये मार्तंडाकडे अस्त्र त्या ठिकाणी बघितलं, मार्तंडाचे चरण महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघितले, साक्षात दंडवट अस्त्र त्या ठिकाणी घातला, डोळ्यातून प्रेमाश्रू अस्त्र त्या निकुंभासुराच्या येऊ लागले. उलके वंदुनी शिवासी सकळ सेना नायक दैवासी शिवदर्शन करविले त्यासी सर्वी नमस्कार केलास. उलुकानं महाराज अस्त्र पुन्हा उलुकानं दर्शनास्त्र भगवंताचं घेतलं, नमस्कार अस्त्र केला आणि जे काही संघ अस्त्र सर्व अस्त्र त्या ठिकाणी सेनापती काही आले होते ना, त्याला म्हणले तुम्ही बाऱ्या बाऱ्यानं काय करा, दर्शनास्त्र त्या भगवंताचं घ्या, सर्वांचं दर्शन करून अस्त्र या उल्कानं घेतलं. अमर नयनी कौतुक पाती मल्लासुराचा पौत्र निश्चिती शिव दर्शना आला म्हणती अपूर्व सर्वास वाटले. महाराज 33 कोटी देवाचं लक्षच असतं. हो महाराज त्या ठिकाणी सर्व 33 कोटी देव अस्त्र बघू लागले, काय नवलं म्हणाले, राक्षसांच्या कुळामध्ये जन्माला पोरगा आले आणि भगवंताच्या मार्तंडाचं दर्शन करण्यासाठी किती उल्हासानं अस्त्र त्या ठिकाणी आले. हा अस्त्र मल्लासुराचा नातू आहे महाराज अस्त्र त्या ठिकाणी, आणि याचा अस्त्र किती नवल आहे. महाराजाचं पोरग महाराज झालं काहीच नवल नाही, महाराज वकिलाचं पोरग वकील झालं काहीच नवल नाही, पण एका ऊसतोड्याचं पोरग जर महाराज अस्त्र IPS झालं ना तर सर्व गावाला महाराज अस्त्र अभिमान होतो. तसं कार्य महाराज अस्त्र याचं झालं म्हणून आले. राक्षस कुळामध्ये आला आणि हरिभक्ती अस्त्र करतो, त्या मार्तंडाचं दर्शन घेतो, त्या साधू संतांमध्ये अस्त्र येतो ना, मग धन्य हा अस्त्र मुलगा आहे असं म्हणणं 33 कोटी देवाचं अस्त्र येऊ लागलं. शिवे निकुंभास अवलोकून हसून बोले सुवचन मने दैत्य कुळीचा अभिमान तुझे ठाई वसतो की. हो आणि लगेच अस्त्र मार्तंडाने त्या अस्त्र बालकाकडे अस्त्र बघितलं, अवलोकन महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं. महाराज त्या ठिकाणी अस्त्र बघणं
बघितलं आणि स्मित हास्य अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि पुन्हा काय म्हणून लागले मार्तंड बरोबर बाळा त्या अस्त्र कोणाच्या दैत्य कुळामध्ये जन्माला अस्त्र आलास पण सर्वांचं अस्त्र भूषण तू त्या ठिकाणीच असं म्हणणं अस्त्र मार्तंडाचं कोणाला त्या अस्त्र महाराज अस्त्र काय म्हणू लागले कुंभाला निकुंभाला सुराला अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागलं निकुंभ उभा कर करून प्रांत तसे शिवाला गुर स्वामीनी अरण्य शरण तुम्हाला की असे हो आणि निकुंभाने मी पुन्हा हात मारला अस्त्र त्या ठिकाणी जोडले आणि म्हणला भगवंता मी अनन्य तुम्हाला अस्त्र अनन्य भावाने मारला अस्त्र तुम्हाला शरण अस्त्र त्या ठिकाणी आलो मी तुमचा दास आहे म्हणणं अस्त्र निकुंभासुराचं मला महाराज अस्त्र मार्तंड भैरवाला येऊ लागलं मी दैत्य कुळी घेतला जन्म तरी सुकुळीचा अभिमान रणी बरावे ख्याती करून हे चिनिशिनी निवसत असे हो भगवंता मी अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणला मी त्या ठिकाणी दैत्य कुळामध्ये अस्त्र जन्माला आलो आणि माझ्याही मनामध्ये एकच आहे की मी रणांगणामध्ये अस्त्र त्या ठिकाणी मरावं आणि माझं अस्त्र त्या ठिकाणी कल्याण करून यावं हे मी निशिदिनी म्हणत असतं दररोज माझं चिंतन भगवंतात ते अस्त्र त्या ठिकाणी होतं माझा पिता महाबल्लासूर परम प्रतापी रणशूर त्याने तुम्हास संतोषोनी मागितला वर तो स्वामीनी कृपा करून दिला हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलणारे भगवंता माझा अस्त्र पिता सूर होता धीर अस्त्र त्या ठिकाणी होता तुमच्या बरोबर त्यानं अस्त्र युद्ध मनापासून अस्त्र केलं आणि भगवंता तुमच्या हाताने अस्त्र त्यांचा अस्त्र त्या ठिकाणी अंत झाला पण त्याच मल्लासुराला भगवंता त्या मल्लासुराने तुम्हाला अस्त्र युद्ध करून संतुष्ट अस्त्र केलं आणि तुम्ही संतुष्ट होऊन अस्त्र त्याला वरदान दिलं भगवंता असे दयाळू अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी आहात या सिंहासनावर मल्लाची कलेवर यासन मी ती समस्त निर्जर हे अवलोकिता नेत्र घोर संतोष ते पावले भगवंता माझा असणार हृदय किती अस्त्र आज मोठं झाले म्हणलाले तुमच्या बरोबर युद्ध अस्त्र माझ्या कोणी महाराज अस्त्र आजानं महाराज अस्त्र केलं तुम्हाला संतुष्ट अस्त्र केलं तुमचं स्तवन अस्त्र केलं तुमच्या भक्तासाठी मागणं अस्त्र मागितलं मग तुम्हाला अस्त्र त्याची दया आली तुम्ही अस्त्र काय केलं त्याचा उद्धारच नाही केला तर त्याचं कलीवर अस्त्र तुमच्या सिंहासनावरती घेतलं आणि पुन्हा महाराज अस्त्र त्याच्यावरती बसले आणि कोणाला करू वाटलं तरी महाराज त्याचं दर्शन घ्यावं लागलं इतके उपकार भगवंता त्याच्यावर तुम्ही केले इतकी कृपा असताना भगवंता तुम्ही त्याच्यावरती केली ना तो सुद्धा धन्य आणि तुम्ही सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी धन्य अहो संताला कोणी जीव घालील कोणती वाचनाला कोणी जीव घालील दुश्मनाला कोणी जीव घालतं का घालीत नाही ना आपलं अनहित चितणाराला अस्त्र त्या ठिकाणी तुझं कल्याण हो असं कधी आतापर्यंत वर दिला का पण भगवंता तुम्ही अस्त्र त्या ठिकाणी दिला तुम्ही धन्य अस्त्र त्या ठिकाणी आहात मल्लासुरा वाचून आम्ही अनाथ झालो दिन आता अवलोकिता आपले चरण देणे सनात झालो मग अस्त्र एवढा आमचा पिता महाराज अस्त्र होता तिन्ही लोकांचं राज्य अस्त्र करत होता आम्हाला कशाची उणीव नव्हती आम्ही अस्त्र त्या ठिकाणी सनात अस्त्र त्या ठिकाणी आधी होतो आणि आता अस्त्र आमचा आजा महाराज अस्त्र गेला आम्ही अस्त्र त्या ठिकाणी काय झालो महाराज अस्त्र त्या ठिकाणी अनाथ झालो अनाथ होतो नाही महाराज ऐकावं माझी गोष्ट मी काय म्हणालो तो होता तेव्हा सनात अस्त्र होतो आता तो गेला आम्ही अनाथ झालो मग आम्ही तुमच्या अस्त्र चरणावरती मस्तक अस्त्र ठेवलं तुमच्याकडे अस्त्र आलोत ना मग तुम्ही आम्हाला पुन्हा सनात अस्त्र त्या ठिकाणी करा असं म्हणणं अस्त्र कोणाचं येऊ लागलं महाराज त्या अस्त्र निकुंभाचं येऊ लागलं माझी दुष्टबुद्धी निरसून समजता तुमचे भक्तीची लागली प्रीत हेची मागावया निश्चित आलो असे स्वामी महाराज घरी बसून अस्त्र कोणालाच पुंती अस्त्र ऐकावं वाटत नाही कोणालाच पुंतीला अस्त्र यावं वाटत नाही सकाळी उठून अस्त्र भगवंताला म्हणावं लागतं भगवंता मागून जे काही कार्य माझ्याकडून चुकीचं झाले ना ते माफ कर आणि दिवस निघाले ना आता इथून पुढे सद्बुद्धी अस्त्र मला दे की दिवसात माझ्याकडून कोणाचंच महाराज अस्त्र नुकसान झालं नाही पाहिजे कोणाचं अस्त्र माझ्या हाताने कोणाला अस्त्र दुःख लागलं नाही अस्त्र पाहिजे माझ्याच्यानं सर्वांचं हितच झालं पाहिजे वाईट बुद्धी मला देऊ नको असं भगवंताला मागावं लागतं महाराज मनानं अस्त्र त्या ठिकाणी होत नाहीये हा अस्त्र राक्षसाचा मुलगा होता दैत्याचा मुलगा होता भगवंताला मागू काय लागला भगवंता मला अस्त्र सद्बुद्धी दे आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी आपण घरी देऊ अस्त्र त्या ठिकाणी मंदिरात आपल्याला
मार्गास्त्र त्या ठिकाणी होतात. ते मागावं लागत नाहीत मार्गास्त्र. मग कोणी जर म्हणत असलं ना मोह पोरग माझ्या सगळं तिरपट चालतंय, मोह ऐकतच नाही, आणि ते तुला झालं नाही ना, तो भगवंताला मागितलं का? आणि त्या पोराबद्दल काहीच मागू नये महाराज त्या बाप्पानं. का मागू नये? ते झालेलं आहे. आणि तुला जर मागायचं होतं ना आधीच म्हणायचं होतं भगवंता एक अस्त्र साधू मला अस्त्र दे, जो अस्त्र त्या ठिकाणी तुमची सेवा करीन, माझ्या कुळाचा उद्धार करीन. चांगले मुलं मागून घ्यावं लागतात, आणि महाराज दुर्बुद्धीचे मुलं अस्त्र त्या ठिकाणी जन्माला कर्मानुसार महाराज अस्त्र त्या ठिकाणी येतात. मग अशी बुद्धी अस्त्र तो कुंभ कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी निकुंभासुर अस्त्र भगवंताला मागू लागला. भगवंता माझ्या मुखातून माझ्या अस्त्र या हातापायातून कोणालाही दुःख झालं नाही पाहिजे, तुमचा सारखा आठवा अस्त्र मला झालं पाहिजे, तुमचं भजन माझ्याकडून घडलं पाहिजे, 4 पात्र मी अस्त्र उठवली पाहिजे, अशी बुद्धी मला अस्त्र त्या ठिकाणी द्या. मुलाचे परम कड बोलाई कोणा, संतोषला मल्ल सुतन, मने पाताळाशी त्वरित जाऊन राज्य करी सुखरूप. मग अशा रीतीने महाराज या अस्त्र गुड बालकाचे अस्त्र बोल कोणी मार्तंडांना अस्त्र ऐकले आणि म्हणू लागले की बाळा तू आता काही इथं राहू नको, तू काय कर आता पाताळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी जाण सुखानं अस्त्र राज्य तुम्ही त्या ठिकाणी करा, असं मार्तंडाचं म्हणणं कोणाला महाराज अस्त्र त्या ठिकाणी निकुंभासुराला येऊ लागलं. रसातळ परम सुंदर इंद्रपुराहुनी असे थोर, नाव असे महिष्मती नगर, निर्मित असे मम आज्ञा. महाराज अस्त्र बोलून लागले आधी नगरीचं नाव सांगतो महाराज माहेशपती नगर. पुन्हा महाराज अस्त्र लक्षात धरायचं तुम्ही तुमचं, मी सांगणार नाही पुन्हा. मार्तंड भैरव म्हणून लागले की त्या पाताळामध्ये अस्त्र तुम्ही त्या ठिकाणी जा, एक नगर आहे कोणतं आता सांगितलेलं, आणि ते महाराज अस्त्र असं बुर्जाच्या वाड्यावरी नाही महाराज पडलेलं, ते अस्त्र सुशोभिवंत आहे, तिथं अस्त्र कशाचीच कमी नाही, इतकं सुंदर आहे, लक्ष अस्त्र प्रकाश आहे, धनधान्याचे कोठार आहेत, सर्व काही तिथे. तुम्ही तिथं जा. कुठं? माहेशमती नगरामध्ये अस्त्र पाताळामध्ये जाण आनंदाने राज्य तिथलं करा, आनंदाने तिथे राहा म्हणू लागले. नगर परिग सात असती, परिग समुद्र तुल्य दिसती, माझी घरे सुवर्ण रत्न ज्योती, विविधाकार असती. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले की नगरी असताना कशी आहे, 7 परिग महाराज अस्त्र देतात म्हणून 7 परिग, पण 7 परिग अस्त्र कशी आहेत की 7 समुद्रासारखे 7 परिग अस्त्र त्या ठिकाणी. मग त्या परिगामध्ये अस्त्र त्या ठिकाणी घर कशी आहेत, तर महाराज अस्त्र आपण एखादा दिवा लावतो ना, दिवा लावल्या कशी असताना उजेड त्या दिव्याचा पडतो, ते दिव्यासारखे उजेडासारखे लख प्रकाशाचे अस्त्र त्या ठिकाणी घर, असं म्हणणं मार्तंड भैरवाचं येऊ लागलं. माझी नगरा माझी जन समजता, परम भाविक शिव भक्त, शुद्ध स्फटिकाची सदने निर्मित, ते राज्य सुखे करी. स्फटिक म्हणजे महाराज अस्त्र त्या ठिकाणी काचाचे, तिथं अस्त्र असंख्य घरत म्हणणारे, तिथं राहणारे लोकही धार्मिक, तिथले लोक अस्त्र त्या ठिकाणी चांगले अस्त्र मनाचे महाराज अस्त्र राहतात. शुद्ध अस्त्र काचेचे घर, सर्वीकडे अस्त्र त्या ठिकाणी आनंद, दुःख क्लेश अस्त्र त्या नगरीमध्ये कुठंच नाहीये, अशी सुशोभिवंत अस्त्र त्या ठिकाणी नगरी, आणि त्या नगरीला तुम्ही जा. पाताळीचे राज्य निष्कंटक करावे, गायी ब्राह्मणास सुख द्यावे, माझे भक्ती तत्पर असावे, तेने सुख पावशी. सांगू लागला महाराज अस्त्र त्या ठिकाणी मार्तंड भैरव अस्त्र सांगू लागले त्या नगरीमध्ये जा. काय करा तिथे गेल्यावर मी महाराज काही पद्धत चांगलं जगायचंय ना, दुसऱ्याकडून आपल्याला चांगल्याची अपेक्षा आहे ना, मग आधी आपण अस्त्र चांगलं राहावं लागतं, मग आपल्याला हे चांगलं भेटतं. मग भगवंत सांगू लागले तिथे जा. महाराज अस्त्र गायी ब्राह्मणाची अस्त्री सेवा करा, गायी पळा, ब्राह्मणाला मान द्या, पाया पडल्यानंतर रिकाम पाय पडू नका. महाराजाच्या पाया पडलं ना 10-5 रुपये देत जाव आणि पाया अस्त्र पडत जाव. तशी अस्त्र सेवा करा, म्हणजे आनंदाने तुम्हाला अस्त्र तिथं काय होईल, महाराज सुख अस्त्र लागल आणि तुम्ही आनंदित अस्त्र तिथं राहता. गायी ब्राह्मणाचं अस्त्र पालन करा, धर्माचं पालन करा, म्हणणं मार्तंड भैरवाचं येऊ लागलं. ऐसे शिवाचे वाक्य श्रवण करून निकुंभासुर झाला हर्षायमान, साष्टांग घालोनी नमन, उत्तम स्तवन तो शोभिले. मग अशा रीतीनं निकुंभानं ऐकलं महाराज अस्त्र भगवंताचं मार्तंडाचं म्हणणं अस्त्र त्या ठिकाणी. मग या निकुंभाला आनंद अस्त्र त्या ठिकाणी झाला. मग भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी इतकं म्हणलं की निघाला का? हा निघाला नाही. पुन्हा भगवंताला हाता अस्त्र त्या ठिकाणी जोडले, स्तवन अस्त्र भगवंताचं अस्त्र त्या ठिकाणी
ठिकाणी निकुंभासुर अस्त्र त्या ठिकाणी करू लागला. लोक प्रार्थी कर जोडून म्हणायची आम्हा साध्या प्रमाण परी एक गण आमुचे साह्याला कृपा करून देई जे. पुन्हा उलूक अस्त्र त्या ठिकाणी हात जोडून पुढे अस्त्र त्या ठिकाणी आला आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रधान आधीच अस्त्र त्या ठिकाणी राजापेक्षा चतुर अस्त्र कोण असतो? प्रधान असतो. महाराज आमदाराचा पिय त्याच्यापेक्षा हुशारच लागतो. महाराज आमदाराला काही कळत नाही, पियाला समजून कळत असतो. मग हा उलूक नावाचा प्रधान लगेच पुढे आला. हा महाराज असताना एक सरला की पुढे आला. महाराज म्हणला पाताळात जातो आम्ही, पण तुम्ही काय करा भगवंता, एक अस्त्र तुमचा गण आमच्या सोबत अस्त्र त्या ठिकाणी पाताळात जाण्यासाठी द्या असं म्हणणं अस्त्र उल्काचं मार्तंडाला येऊ लागलं. निकुंभासुरास राज्य स्थापून गण येईल कैलासाला गुण आम्ही निर्भय मागे करू गमन सुखी जाऊ की दया निदे. हो मग भगवंता तुम्ही काय करा, एक अस्त्र पण आमच्या सोबत अस्त्र द्या. तो अस्त्र आम्हाला पाताळामध्ये अस्त्र त्या ठिकाणी सोडीन, या कुंभाला अस्त्र त्या ठिकाणी राज्याभिषेक अस्त्र त्या ठिकाणी करीन, मग आम्ही अस्त्र निसंदेह तिथं अस्त्र त्या ठिकाणी आनंदाने राज्य करतो, पण आम्हाला एक गण अस्त्र सोबत द्या. उलुकाचा विप्राय झालो ना शिवे निघंटक गणास बोलावून म्हणे निकुंभास राज्य स्थापून सत्वर येई कैलासा. मग निकुंभाच्या मनामध्ये जे काही शंका होती ती भगवंतांना अस्त्र त्या ठिकाणी ऐकली आणि लगेच मारला अस्त्र एक जवळ अस्त्र गण उभा होता. तो कोण होता? निघंटक नावाचा अस्त्र गुण होता की ज्याच्या नावामध्येच मार्गास्त्र विघ्न नाही. निघंटक नावाचा अस्त्र गण अस्त्र बोलवला आणि त्याला अस्त्र आज्ञा केली की यांना अस्त्र घेऊन पाताळामध्ये जा, राज्याभिषेक करा आणि पुन्हा वापस या असं म्हणणं मार्तंडाचा अस्त्र त्या गणाला येऊ लागलं. निघंटे आज्ञा बंधुनी परिता निकुंभास माग गमे जाई त्वरित उलुक निकुंभाज्ञा घेऊन जात मणिपूर नगरा प्रती. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी निघंटकानं मार्तंडाची आज्ञा घेतली, उलुकानं अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची आज्ञा घेतली आणि सर्वजण अस्त्र आधी कुठं आले? महाराज अस्त्र त्या ठिकाणी मंचूल नावाच्या पर्वतावरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी आले म्हणतात. जेव्हा वाजती असुर नगरा माझी प्रवेशले सत्वर दैत्यानंदी करती परमहर्ष करोनिया. हो मग अशा रीतीने सर्वजण अस्त्र आले, सर्वजण अस्त्र जयकार करू लागले, आनंद अस्त्र झाला, जेव्हाचे अस्त्र वाजू लागले, आनंदामध्ये गीता अस्त्र गाऊ लागले. गजपृष्ठीवरील रत्नाचे आसन तसे चंडिकी करण सोबत. गजपृष्ठावरील रत्नाचे आसन तैसे जैसे चंडी किरण शोभती तांबळाची झालर जान रत्न पुच्छ विराजती. वरी निकुंभासुर बैसला मागे बैसे ते वेळा हातीच्या वर घेऊन मिळ वेळा ढाळी तसे कौतुके ऐसा मिरवीत निकुंभासुर राजसदनी प्रवेशला सत्वरण निरांजनास पत्नी समोराती पुतीने उभी असे. हो मग अशा रीतीने अस्त्र हा महाराज अस्त्र कोण? प्रधान उलूक प्रधान आणि तो अस्त्र त्या ठिकाणी मुलगा महाराज अस्त्र निकुंभासुर. अशा हत्तीवर बसून महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या अस्त्र आपल्या सदनाला अस्त्र आले तेव्हा अस्त्र त्याच्या पत्नीनं पंचारती महाराज अस्त्र त्याची केली आणि सर्वांना आनंद अस्त्र होऊ लागला. निकुंभा उलूक दोघे जण वंदिती झाली मल्ला पत्नीचे चरण तिघे दोघास क्षमे देऊन स्वानंद गणने. मग महाराज अस्त्र मल्लासुराच्या पत्नीला अस्त्र या दोघांना आल्यावर नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी केला. या दोघांना आलिंगन मल्लासुराच्या पत्नीनं अस्त्र त्या ठिकाणी दिलं आणि काय झालं म्हणतात पुढं. मल्लपत्नी निवेदिने सगळं व्रत शिवे पाताळीचे राज्य दिले. मल्लपत्नी निवेदिने सगळं व्रत शिवे पाताळीचे राज्य दिले सत्य निकुंभासुर संतोष बहुत भक्त पौत्र मनोनिया. हो त्या ठिकाणी अस्त्र काय झालं म्हणाले त्या मार्तंडानं कोण निकुंभास्त्र आपल्या महाराज अस्त्र आपल्या राणीला अस्त्र सांगला, महाराणीला अस्त्र सांगू लागला की काय केलं त्या मार्तंडानं अस्त्र संतुष्ट अस्त्र त्या ठिकाणी कोणावरती आपल्या भक्ताच्या नातवावरती मार्तंड झाले आणि त्यानं काय केलं पाताळाचं राज्य अस्त्र त्या ठिकाणी दिलं आणि आता आपल्याला सर्वांना पाताळाला अस्त्र त्या ठिकाणी जायचंय. शिवे कृपाळू होऊन साह्य दिला निघंट गण तेने निकुंभास राज्य स्थापून कैलासाप्रती शीघ्र जाणे. सांगला माते त्या
कोणी मार्तंडांना अस्त्र पाताळातलं राज्य ते राज्य दिलं, पण निघंटक नावाचं अस्त्र आपल्या गण महाराज अस्त्र आमच्या सोबत अस्त्र त्या ठिकाणी दिलं आणि याला काम सांगितलं की यांना या निकुंभासुराला अस्त्र राज्यावरती बसव, राज्याभिषेक करून पुन्हा वापस ये. असं कार्य झालं माते. असा हा निकुंभ कोण उलूक महाराज अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागला. तुम्ही जाऊन निगंठास वंदावे, गणास प्रिय वाक्य तो शिवावे, त्वरित रसातलास जावे, विलंब करिता शिवकोपे. हो, म्हणून माते तुम्ही काय करा, आता उशीर अस्त्र करू नका. तिथं अस्त्र निघंटक अस्त्र त्या ठिकाणी बसलेले शिवाची गण, त्याला अस्त्र तुम्ही नमस्कार करा, त्यांच्या अस्त्री पूजा अस्त्र करा, त्यांना अस्त्र त्या ठिकाणी सुख द्या आणि लवकरात लवकर अस्त्र पाताळामध्ये जाण्याची तयारी करा. तेव्हा मल्लसुराची पटलाणी परमसंतोषिनी पावनी मनी, त्वरित निगंडाजवळ येऊनी चरणवंदित. असं ऐकले की महाराज अस्त्र ही मल्लासुराची पत्नी अस्त्र त्या ठिकाणी गडबडीनं अस्त्र त्या ठिकाणी कुठे निघंटकापाशी अस्त्र त्या ठिकाणी आली, नमस्कार अस्त्र त्या ठिकाणी केला आणि पूजा अस्त्र त्या ठिकाणी करू लागली. निकुंभ उलगलो गेलेला सभे माझी बैसले येऊन, सिंहासनी निघंटक गण बैसला असे ते वेळा. मग निकुंभ महाराज अस्त्र निकुंभ आणि उलूक आणि महाराज कोण निघंटक गण अस्त्र कोणाचा, आमच्या अस्त्र मार्तंडाचा. हे तिघजण अस्त्र सभेमध्ये बसले, सभेमध्ये अस्त्र सर्व गच्छ अस्त्र सभा बसली होती. दोघं जण, एक जण वाचू लागले, एक जण मोठ्यानं सांगू लागलं आणि बाकीचे खाली माना घालून बसले होते. उलुके सर्व दैत्याशी बोलावून निवेदिले सर्व वर्तमान म्हणे रसातवाशी राज्य देऊन शिवेस्तासनात केले. अशा प्रकारे अस्त्र आम्हाला पाताळाचं राज्य देऊन अस्त्र त्या कोणी मार्तंड भैरवानं आम्हाला सनात केला, असा उलूक बोलू लागला. तरी तुम्ही सत्वर चलावे, त्वरित अशी आज्ञेशी वंदावे, दैत्य मनती बहु परमे, आज्ञा तुमची वंद्यासे. आणि सर्वजण बोलणारे महाराज तुम्ही जे काही सांगता ना खरंच अस्त्र तुम्ही धन्य, तुम्ही म्हणताय तसंच अस्त्र आम्ही ऐकून तुमची आज्ञा शीर्षावंद. मग उलुके केला विचार म्हणे हे कैसे जातील सत्वर विलंब लागता शिवक्रूर होतील की निश्चय. मग उलुकाला पुन्हा प्रश्न पडला, हे लवकरात लवकर अस्त्र पाताळात कसे जातील आणि जर पाताळात जायला उशीर झाला पुन्हा मार्तंड भैरव अस्त्र त्या ठिकाणी रागाला येतील, असा उलुकाच्या मनामध्ये अस्त्र प्रश्न. मग मल्लाचे क्रोंच विमान तुझे पुष्पकची चाल उलके आणले प्रार्थून गमन करावया लवलाही. मग उलुकाने काय केलं महाराज, हा अस्त्र मल्लासुर, या मल्लासुराने एक विमान तयार केलं क्रोच नावाचं विमान अस्त्र त्या ठिकाणी बोलावलं आणि महाराज अस्त्र. आणि ते कसं होतं महाराज, जसं काय महाराज अस्त्र कामक नावाचं विमान आहे ना, त्याची जशी शक्ती होती का तशी सुद्धा याची सुद्धा तशीच अस्त्री स्थिती होती बोलले, तसंच विमान अस्त्रही होतं. विमानाचे वाहक गण उलुकास भेटणे येऊन उलुके त्यांचा सन्मान करून सांगता झाला तयासी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी निरोप धाडा नाही, काहीच नाही. आणि तेव्हा फोन बी नव्हते महाराज, फोन लावलेलं मी काही सांगितलं नाही, पण यानं मनातच विचार केला, बोलवलं की विमान चालक अस्त्र विमान घेऊन अस्त्र त्या ठिकाणी आले. विमान कुठेतरी महाराज अस्त्र भक्तीला पर्वताच्या सोडला असं तिथून पुन्हा त्या कोणाकडे उलकाकडे अस्त्र आले आणि सांगितलं महाराज विमान अस्त्र तयार आहे, तुमचं आवरलंय का, चला लवकर. म्हणे हे सगळं दैत्य सैन्य संपूर्ण नागरिक जन पशु पक्षादी शुकर श्वान रसातळास झाले असे. तेव्हा उलुका अस्त्र म्हणला महाराज विमान अस्त्र केवढं तुमचं, युद्ध अस्त्र इतके राक्षस अस्त्र त्या ठिकाणी, भरगच्च अस्त्र त्या ठिकाणी सभा आहे, एवढी सभा नाही एवढं गाव सर्वच काही न्यायचंय. पुन्हा इथं शुकर मांजर कुत्र गाय बैल म्हैस सर्व काही महाराज अस्त्र जे काही प्राणी असतील ना सर्व अस्त्र त्या विमानामध्ये घालून आपल्याला कुठे न्यायचे, पाताळामध्ये. तपी विमान तुम्ही प्रार्थून समावे एवढे विस्तीर्ण त्वरित व्हावे न लागता क्षण निकुंभाज्ञे करुनिया. मग लगेच त्या गणांना अस्त्र त्या ठिकाणी काय केलं महाराज म्हणे तुम्ही चिंताच करू नका, जितकं काही तुमचं अस्त्र त्या ठिकाणी होईल ना, जसं मार्तंड भैरवानं पहिल्याने विमान आणलं होतं तशी स्थिती याची होती. महाराज लहानात लहान डबड्याच्या काडी एवढं वाचलं आणि मोठ्यात मोठं महाराज अस्त्र जितके महाराज अस्त्र त्या ठिकाणी बसतील ना तितका विस्तार अस्त्र याचा वाढत होता. असं विमान महाराज अस्त्र त्या चालकानं विमानाची महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केली, निर्मिती केली म्हणतात. विमान वाहक गण बोलती विमान विस्तीर्ण होईल निश्चिती, तुम्ही चलावे सिंगगती आमचा विलंब. महाराज चिंता अस्त्र करू नका, शिवक महाराज संचालक म्हणाले महाराज तुम्ही चिंताच करू नका, नुसतं तुम्ही चला, जेवढं म्हणतात तेवढं अस्त्र विमान होईल, जितके म्हणायचे तितके
चालू केला. मग अशा रीतीने सर्वजणांना अस्त्र उलुकानं काय केलं, सर्वजण अस्त्र घेतले, इमानापाशी अस्त्र त्या ठिकाणी आले, नाडी किनारे बसले नाहीत, इमानाची पूजा आधी अस्त्र त्या ठिकाणी केली. इमान विस्तीर्ण झाला तू इथं सर्व भागास वसती यात इच्छिता पदार्थ प्राप्त होत हो निजय तोष. इमान महाराज अस्त्र साधन होतं, मध्ये अस्त्र VIP सुविधा महाराज अस्त्र होती. ज्याला जे अस्त्र त्या ठिकाणी पाहिजे म्हणाला महाराज अस्त्र, जे ज्याला खाऊ वाटेल, जे ज्याला पिऊ वाटेल का ते त्या विमानामध्ये अस्त्र सुख सुविधा अस्त्र होती. महाराज तुम्ही म्हणा नुसतं चहा पाहिजे, बघा आला का नाही चहा, अशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी स्थिती होती. ज्याला जे पाहिजे ते अस्त्र त्या विमानामध्ये भेटत होतं म्हणतात. उलुके सर्व राज्य संपत्ती मानिनी वाहून या निगुती गजाश्वर तादी पदाती इमानी घात. म्हणजे या अस्त्र कोणी उल्कानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्व काही विमानामध्ये घातलं. आणि महाराज पहिल्याला मोकळ संपत्ती होती काय की पृथ्वीवर, महाराज या उल्कानं सर्व संपत्ती अस्त्र त्या ठिकाणी या विमानामध्ये अस्त्री घातली आणि कुठं निघाला, पाताळाला अस्त्र जाऊ लागला. नगरवासी नारी नरव आपले घेऊन या ग्रहाच्या विमानी जाऊन बैसले सत्वर श्वान शुकर आदी करुणी. महाराज फक्त नगर आणि झोंड्याचा अस्त्र तिथे धुले. त्या नगरीमधल्या अस्त्राच्या काही स्त्रिया होत्या ना महाराज, त्याने सुद्धा आपलं घर धुवून अस्त्र त्या ठिकाणी घेतलं. महाराज डुकरा सगट अस्त्र त्या ठिकाणी आपलं आपलं जेवढं काही आपलं होतं तेवढं महाराज अस्त्र घेतलं आणि मनामध्ये अस्त्र बसू लागल्या. नगर ओस पडले समस्त इमानी बैसले स्वस्त आनंद माये मनात उल्का प्रति बोलती. महाराज अशा रीतीने सर्व काही आपलं घेतलं आणि विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसले तेव्हा आनंद द्यायला अस्त्र मावत नव्हता, आनंद अस्त्र झालता आणि त्या उलुकरावाच्या प्रधानाला बोलू लागले. मराठी उलुका एकची वचना तुम्ही आमचा वाचविला प्राणींद्रा मास पिळून देताचे सत्य जाण बुद्धिवंत. उल्काला अस्त्र हात जोडून बोलले, उल्का तुम्ही अस्त्र उपकारच आमच्यावरती केली महाराज. अस्त्र त्या ठिकाणी एकदा आमचे अस्त्र प्राण वाचवले, नाहीतर इंद्र आम्हाला मारित होता. बरं नसतो मारलंय तर घर कामात नक्कीच सांगत होता. मग घर कामामध्ये अस्त्र किती कामात महाराज ते सांगूच नका. त्या ठिकाणी असे घर काम तरी आम्हाला अस्त्र त्या इंद्राने लावले असते, पण तुम्ही आम्हाला अस्त्र धन्य केलं, त्या इंद्राच्या कचाट्यातून काढलं आणि आपल्या स्वराज्यामध्ये अस्त्र देतात ना धन्य तुम्ही, असे त्या अस्त्र नगरीचे लोक बोलू लागले. संपूर्ण जन बैसल्यावर शिवती बैसे उलुकनी कुंभासुर उलुके आज्ञा देता सकुल इमानी आकाशीचा. सर्वांना अस्त्र उलुकानं आधी अस्त्र विमानामध्ये बसू दिलं आणि शेवटला आपण अस्त्र त्या ठिकाणी बसला. बघितलं महाराज अस्त्र खाली वाकून कोणी राहिले का, चाब्याचं नाही म्हणणारे महाराज अस्त्र. मग अस्त्र आपण शेवटला आपण अस्त्र त्या ठिकाणी बसला आणि विमान चालकाला आज्ञा दिली, चला आता पाताळाला. रसातळा इमान गेले महिष्मती नगर पाहिले अमरावतीहून आगळे पाहता नयनात असतो. महाराज अस्त्र त्या महिष्मती नगरामध्ये अस्त्र विमान उतरलं. महाराज तिथं गेल्या अस्त्र हे वरचे कुठले महाराज पृथ्वीवरचे लोक अस्त्र लोकच म्हणाले तात्पुरते लोक गेले महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाताळामध्ये आणि महिष्मती नगर अस्त्र बघू लागले. महाराज त्यांचे डोळे अस्त्र पापण्यात सुद्धा लवणे गेल्या. आधी नुसते दगडा धोड्याचं बघायचं अस्त्र त्या ठिकाणी सवय लागली होती आणि ते महिष्मती नगर होतं कुठलं तिथं वारं सुद्धा लागलं नव्हतं पृथ्वीचं. महाराज ते अस्त्र नगर बघू लागले, चकित अस्त्र झाले, इकडे तिकडे बघू लागले, झाडावर सुद्धा लाईटिंग लागल्यासारखे झाडं चमकू लागले. परीग रत्नाचे 7 अस्ति सभोवता परीग समुद्र आकृती महाद्वारावर गोपुरे झळकती रविशश्मी सारिकी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले. हे लोक 7 असणारे परीग अस्त्र त्या ठिकाणी होते म्हणाले, पण कसे होते, रत्नाचे. अहो एक रत्न अस्त्र त्या ठिकाणी असले तर अर्ध पृथ्वी एक पृथ्वीचं मूल महाराज अस्त्र होतं म्हणून आणि तिथं रत्नाचे परीग अस्त्र त्या ठिकाणी होते. मग महाराज अस्त्र विचार करण्यासारखी असणारी गोष्ट. महाराज दिव्यमान अस्त्र त्या ठिकाणी घर दिसू लागले, स्फटिकाचे काचाचे घर. महाराज लक्ष प्रकाश अस्त्र पडलेला सर्वांना बघून अस्त्र त्या ठिकाणी आनंद होऊ लागला आणि महाराज यांच्या मनामध्ये काहीतरी जरा शिक आली, मला कोणतं घर भेटते वाटलं असतं जरासं. महाराज असं अस्त्र नुसते घर अस्त्र त्या महिष्मती नगरामध्ये हे अस्त्र बघू लागले. जाग जागा हुडे शोभता
वरी उल्हाट यंत्रे विराजत सेवक रक्षिती शस्त्रयुक्त प्रमाप्रत परम प्रतापे करून महाराज आपल्या आपल्या पडिशाने का अशा धरल्या होत्या आणि नुसतं असं बघू लागले जागून जागी महाराज असतील त्या ठिकाणी हुडक सोगू लागले. म्हणजे हुडूक कशाला म्हणतात महाराज? येस बुरुज बुरुज हुडूक म्हणजे बुरुज महाराज. बुरुजावर नाही का अशी एवढी देवळी काढली होती आणि तिथं उल्हाट यंत्र अस्त्र होते. म्हणजे इकडे दगड ठेवायचा आणि दोघा ठिकाणी इकडून वरून काढायचा आणि झटका द्यायचा. ते असं दगड लांब जाऊन पडतोय. असे उल्हाट यंत्र अस्त्र तिथं होते आणि ते राखाने एक एक शिवक अस्त्र त्या ठिकाणी होता. आणि पुन्हा महाराज अस्त्र हे बुरुजा असे होते तर राखण कराय होते. पुन्हा गोपुर होते ना ते सुद्धा अस्त्र सुशोभित होते. अशी माहिष्मती नगर अस्त्र त्या ठिकाणी हे सर्व असुर महाराज अस्त्र बघू लागले म्हणतात. नगरवासी जन समस्त अलंकार भूषणे करून युक्त उपनयने घेऊन त्वरित भेटू आले निकुंबास. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू आले की त्या नगरीमधले लोक सुद्धा अस्त्र त्या ठिकाणी त्याला बी काहीतरी पूर्व सूचना असेलच ना. हे आले ते आले आपल्या इथं आला तुम्हाला राजा नवीन आलाय असं म्हणले असतील. तेव्हा चीन काय केलं आपल्या घरच्या मोठमोठ्या पराती काढल्या. आरत्या महाराज सरपंच आरत्या काढल्या मस्त अस्त्र त्याच्यामध्ये खव्याची पीठ ठुली असतील. महाराज ओवळ्यावर लागत हातात घालाय. मग तसं अस्त्र पूजेचं ताट अस्त्र त्या ठिकाणी काढलं आणि त्या अस्त्र कोणाला येणाऱ्या राजाला अस्त्र ओवाळण्यासाठी सज्ज अस्त्र त्या ठिकाणी त्या नगरीचे लोक होऊ लागले. उलुके सर्वास भेटविले सर्वास आश्वासून सन्मानिले आपले दैत्य पाठविले अधिकार देऊन या. हो मग महाराज अस्त्र काय केलं उल्कानं विमान तिथं उतरलं. विमान उतरलं मग काही जण अस्त्र तिकून त्या नगरीचे लोक आले. उल्काला याला महाराज अस्त्र आरत्या हे केल्या. मग उल्कानं काय केलं आपले 2-4 अस्त्र त्या ठिकाणी देतो त्या नगरीमध्ये सर्वांना अस्त्र बोलावण्यासाठी सांगण्यासाठी धाडले. तिथं राजा नव्हता. त्या माहिष्मती नगरीमध्ये राजा कोणी नव्हता नुसती प्रजाच होती. मग महाराज अस्त्र त्यांना निरोप सांगितला की मार्तंडाने इथं धाडलंय ना. मग मार्तंडाच्या कृपेने आम्ही इथं आलो तुम्हाला एक नवीन राजा अस्त्र भेटणार आहे. मग सर्वजण भेटायसाठी या किंवा अस्त्र असं आमंत्रण अस्त्र उल्काने त्या नगरीमध्ये पाठवलं. उलोकवृद्धान बुद्धिवंत नगरी प्रवेश करी त्वरित नागरिक लोक कौतुक पहा गौरीवरी चलोनिया. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी मुलाने उलूक प्रधानाला जास्त गडबड महाराज अस्त्र त्या ठिकाणी केली नाही. यशीच्या बाहेरच अस्त्र त्या ठिकाणी थांबला आणि महाराज अस्त्र जे काही नगरीचे लोक होते ना महाराज अस्त्र त्यांना सुद्धा उत्सुकता होती. आनंद अस्त्र त्या ठिकाणी होता. कोणता आपल्याला राजा अस्त्र होणार आहे किंवा राजा भेटणार आहे कोणतरी आलंय हे बघण्यासाठी आपल्या आपल्या घराच्या अस्त्र माड्यावरती गेले आणि आनंदाला अस्त्र जे काही वाले दर्शन झालं ते अस्त्र बघू लागले म्हणतात. लोकराज सदन प्रवेशाला येऊन सभे माझी वयसला सभाच्या तुने पाहती डोळा परम विस्मय होत असे. हो मग महाराज तिथं सभा बी अस्त्र त्या ठिकाणी होती. उलूक अस्त्र त्या सभेमध्ये अस्त्र आला. सभेमध्ये आला तेव्हा सभा अस्त्र भरलेली महाराज अस्त्र होती. सर्व जण अस्त्र उल्काकडे अस्त्र त्या ठिकाणी बघू लागले. सर्वांना नवल अस्त्र वाटू लागलं. 10 सहस्त्र स्तंभ रत्न खचित सभा निर्मिली अत्यद्भुत शक्र सभेस हिनवीत पाहता उकतो संत. हो महाराज अस्त्र सभेमध्ये फक्त राजा नव्हता लोक अस्त्र होते. सभा अस्त्र मोठी होती. सभेची निर्माण इथं महाराज अस्त्र केली होती. 12 खांबा अस्त्र त्या ठिकाणी एका जागेवरती होते. त्याच्या खाली सिंहासन अस्त्र त्या ठिकाणी होतं राजाला बसण्यासाठी आणि महाराज अस्त्र त्या ठिकाणी त्या सभेला अस्त्र लख प्रकाश अस्त्र होता. हिरे माणिक मोती अस्त्र जडले होते. इंद्रांचे अस्त्र त्या ठिकाणी सभा आहे ना त्या सभेला लाजवेल अशी अस्त्र तिथली राजसभा होती आणि ती सभा अस्त्र उलूक बघू लागला. मणिपुराहुनी शतगुणे सुंदर नगर शोभती मनोहर नगरवासी जन चतुर गुणे आगळे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. उलूक नावाचा प्रधान अस्त्र बघू लागला. राजसभा ही उल्कानं बघितली. महाराज गाव ही उल्कानं अस्त्र बघितलं. पण महाराज अस्त्र तिथल्या परीच 100 पटीनं अस्त्र इथं चांगलं होतं म्हणतात. सभाही चांगली होती. सभेमधले लोकही महाराज अस्त्र चांगले होते. नुसते दिसायलाच चांगले नव्हते तर गुणानं सुद्धा महाराज अस्त्र त्या ठिकाणी चांगले होते. अशी सर्व गुणसंपन्न अस्त्र तिथले लोक सुद्धा सुंदर होते आणि उलूक अस्त्र बघू लागला. उभय भागी दामोदरे शोभित
रत्न कलशावरी विराजत राजमार्ग बांधिले अद्भुत चौक सारुणी बांधिले मध्यभागी महाराज असते त्या ठिकाणी दामोदर असते त्या ठिकाणी शिवू लागले म्हणतात. आता हे दामोदर महाराज असतं सांगाव तुला म्हणते नाही सांगाव तू म्हणते ह्याला जिंकते मी काय सांगते म्हणून गुरुगाले महाराज असते त्या ठिकाणी दामोदर शिवू लागले. ज्योतिषी महाराज असते त्या ठिकाणी आणि पुन्हा असताना त्या ठिकाणी ज्योतिषी होते. महाराज म्हणतात की ज्योतिषाला असताना दामोदरी म्हणतात. पुन्हा महाराज असताना बरोचसा असताना त्या ठिकाणी सुशोभिवंत असताना ठिकाणं होते. सर्व हे कोण बघुलाला उलुक असताना त्या ठिकाणी बघुलाला उलुकाला सुद्धा बघून आनंद असताना त्या ठिकाणी होऊ लागला. चहुडे बांधिले सुलेख झाली ठाई ठाई विराजित घरोघरी आनंद होत शिवचर्चा घरोघरी. आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या इकडे नाहीत महाराज चौरे चौरे आहेत का आपल्या इथं नाहीत. नाही महाराज ते चौर नाही. चौर म्हणजे एक पट्टा असतंय. आता गेलीत महाराज ते त्या चौऱ्याला वट्याला चौर असताना म्हणतात पण विशेष करून ते बसण्यासाठीच गेलेले असते. मग असे चौरे महाराज असताना त्या ठिकाणी होते आणि चौऱ्यावर ह्या आपल्या चौऱ्यावर काही बी महाराज असताना त्या ठिकाणी बोलल्या जातं. त्या चौऱ्यावर दुसरं तिथल्या तिथल्या चौऱ्यावर गोष्टी कोणत्या निघायच्या महाराज असताना शिवकथा शिवाचं असताना गुणगान मार्तंडाचं असताना भैरवाची असताना कथा हेच महाराज असताना त्या ठिकाणी चालत होतं. घरोघर असताना मार्तंड भैरवाची कथा असताना होत होती. आणि असं कोण बघू लागला उलूक नावाचा प्रधान असताना बघू लागला. आपले देते ठाई ठाई अधिकार देऊन ठेविले पायी द्वारी द्वारी रक्षक सर्वही आपले देते ठेविले. हो अशा रीतीने असताना दारोदारी आपले दैत्य ढुले चौऱ्या चौऱ्यावरती आपले दैत्य असताना त्या ठिकाणी ढुले म्हणतात. असा सर्व निबंधन करून उलूक शिविका शिविरा गरी प्रवेशून निकुंभ मल्ला मल्लपत्नी वर्तमान सांगता झाला हो मग अशा रीतीने असताना सर्व काही बघून त्या ठिकाणी त्या असताना कोणाला महाराज मल्लासुराच्या पत्नीला असताना सर्व वृत्तांत असताना त्या ठिकाणी कोणी या असताना उल्कानं सांगितला. उलुके वचन ऐकून सर्व झाले हर्षाय मानवंग देवाज्ञा पाचारून सुमूर्त पाहिला प्रवेश. हो मग अशा रीतीने महाराज असताना काय केलं म्हणले सर्वांना असताना उल्काच्या मनामधलं असताना जे काही महाराज असताना उल्कानं बघितलं ते हेले असताना सर्व सांगितलं नगरी चांगली राजसभा चांगली घरं चांगले लोक चांगले सर्व सांगितलं सर्वांना आनंद असताना झाला. मग राजाचा असताना त्या ठिकाणी राज्याभिषेक आहे ना मग म्हणले महाराजाला मोठ्या महाराजाला असं विचारलं कोण दिवशी असताना त्या ठिकाणी मुहूर्त आहे. महाराजाचा मुहूर्त असं बघत बरं का आपल्याकडं आपल्याला जेव्हा सवड का तेव्हाच असताना त्या ठिकाणी मुहूर्त काढायला लावले. पण हे नाही हे म्हणले महाराज मुहूर्त कधी आहे चांगलं मुहूर्त असताना बघा आपण राज्याभिषेक त्या असताना कोणाचा निकुंभाचा करून म्हणून लागले. मुहूर्त पाहुणी सकळ नगरी प्रवेशले निकुंभा सुर दैत्य करती जय जयकार पुण्या तोरणे घरोघरी. हो मग महाराज असताना मुहूर्त चांगला असताना त्या ठिकाणी बघितलं घरोघरी असताना गुड्या तोरणं असताना त्या ठिकाणी लावले सर्वजण नगरामध्ये प्रवेश केला. ग्रह गोपुरे सर्वासनी मुना उलूक आपण प्रसाद राहावया लागून निकुंभातने करून घेता झाला ते वेळी. हो मग अशा रीतीने असताना काय केलं महाराज सर्वांना आपापले घर दिले. आपल्याला एक असताना निकुंभाने घर असताना त्या ठिकाणी घेतलं सर्वांची आज्ञा घेतली सर्वजण एकटेचे राहू लागले. निघंट शिवाचा गण राज सदनी जाय राहावया लागून सकळ नागरिक जन निघंट दर्शना. हो मग महाराज असताना राज्याभिषेक झाला नाही बरं का महाराजांची नुसते घरा गावात असताना प्रवेश झालाय. मग निघंट नावाचा गण असताना भगवंताचा होता ना त्याला सुद्धा एक असताना महाराज असताना त्या ठिकाणी महाल राहण्यासाठी असताना त्या ठिकाणी दिला. मग ज्यावेळेस हा निघंटक असताना गण कुठं लावला त्याच्या मुक्कामाच्या जागी लावलेला तेव्हा असताना जे काही गावातील लोक होते ते असताना दर्शन घेऊ लागले. आणि ह्याच्या सगळं आले होते का ह्याला बी घरं भेटले होते हे बी दर्शन असताना घेऊ लागले म्हणतात. नगरीचा निबंध करून अधिकारी ठेविले दैत्य संपूर्ण राज्याची सीमा देते घालून ते उलुके मान्य हो मग या निघंटकांना महाराज असताना काय केलं सर्व गाव त्या ठिकाणी असताना सर्वांना घरं असताना त्या ठिकाणी दिले मर्यादा असताना घालून दिली. या राज्याची असताना शिव महाराज असताना कुठपर्यंत त्याच्या पलीकडे तू जायचं नाही असं असताना निर्बंध सुद्धा असताना त्या ठिकाणी लावला. आणि या उलुकानं महाराज असताना तो मान्य सुद्धा असताना त्या ठिकाणी केला म्हणतात. उलुके राज्याचा निबंध करून स्वस्थ झाले अंतकरण मग सुमूर्त पावलं कुंभास पट्टाभिषेक. मग महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं त्या राजाची असताना शिव ठरली
शिव ठरली मग शिवाप्रमाणे असताना रक्षित सुद्धा असताना त्या ठिकाणी राखण्यासाठी या उल्कानं असताना त्या ठिकाणी ठेवले. मग सर्व काही बाहेरलं महाराज असताना कार्य झालं. मग राजधानीमध्ये असताना राज्याभिषेक तो सुद्धा असताना त्या ठिकाणी एक चांगला मुहूर्त असताना काढला आणि पट्टा अभिषेक असताना त्या ठिकाणी कोणाचा निकुंभाचा असताना ठरवला म्हणतात. तो सुनील झाला दैत्यासी निकुंभासुर सादर शिवभक्तीसी निघंटे उपदेशिले दैत्यासी शिष्य केला निकुंभा. मग महाराज असताना एक मुहूर्त असताना त्या ठिकाणी चांगला काढला. मग त्या दिवशी असताना हे सर्वांना दिवस असताना त्या ठिकाणी शुभ दिवस ठरला गेला म्हणतात. मग त्या दिवसापासून असताना त्या ठिकाणी राज्याभिषेक त्या निकुंभाचा असताना केला. कोणी केला महाराज? निघंटकाने असताना केला. आणि शिवाची भक्ती असताना करत होताना मग शिष्य असताना करून कोणी या निघंटकाने असताना त्या ठिकाणी तो निकुंभासुर असताना त्या ठिकाणी शिष्य बनवला. त्याला अनुग्रह असताना त्या ठिकाणी केला. आणि त्या निकुंभाला सुद्धा असताना आमच्या मार्तंडाची भक्ती आवडत होती ना, मग अशा रीतीने अनुग्रह असताना त्यानं सुद्धा घेतला म्हणतात. गणमने रे ऐक वचन इहलोकी सुख भोगुन अंती होशील शिवगण परम प्रिय होशील तू. पुन्हा निघंटक असताना त्या ठिकाणी बोलला बाळा चांगला असताना चांगला असताना त्या ठिकाणी राज्य कर. धर्मानं असताना वाघ पर्जचा असताना त्या ठिकाणी पालन येतो चिंता असताना कर. आणि अंत्य असताना पुन्हा कैलासाला असताना त्या ठिकाणी प्राप्त होशील असा वर असताना त्या ठिकाणी निघंटकानं या असताना निकुंभाला दिला म्हणतात. सर्व दैत्य मिळून निघंटक पूजिला भक्ती करून स्तवोनी बोलती वचन सर्व मी जाणो जी. त्या ठिकाणी मग सर्व जणांनी असताना निघंटकाची असताना पूजा केली, अर्चा केली, सर्व अस्त्र उपचार त्या ठिकाणी निघंटकाचे असताना केले. आणि बोलू लागले महाराज तुमच्या योगाने असताना आम्ही धन्य झालो. तुम्ही आम्हाला असताना त्या ठिकाणी काय केलं? सनात असताना केलं. ऐसे ऐकून उत्तर निघंट निघाला असे सत्वर बोळवी ताले उनुक निकुंभासूर पादचारी जातसे. मग महाराज असताना अशा रीतीने राज्याभिषेक असताना केला. राज्यावर ते निकुंभाला असताना त्या ठिकाणी निकुंभासुराला असताना बसवलं. हा निघंटक गण असताना त्या ठिकाणी सर्वांची आज्ञा घेतली आणि आपल्या असताना त्या ठिकाणी कैलासाकडे किंवा मार्तंड भैरवाकडे असताना निघाला. तेव्हा गावच्या असताना उलूक तो राजा सर्व प्रजा असताना त्या ठिकाणी पायी वाट लावण्यासाठी असताना त्या ठिकाणी निघाले म्हणतात. नगराबाहेर येऊन निघंटाची वंदिती चरण गणे सर्वांशी आज्ञा देऊन आकाश मार्गे जातसे. मग अशा रीतीने असताना काय केलं? सर्वांना असताना निघंटकाचं असताना त्या ठिकाणी चरणाचं दर्शन असताना त्या ठिकाणी घेतलं. गणानं असताना सर्वांना आज्ञा दिली की तुम्ही तुमच्या घरी असताना त्या ठिकाणी जा. मी उपला जातो. मग तिथून पुढे असताना आकाश मार्गानं निघंटक गण असताना त्या ठिकाणी भगवंताकडे निघाला आणि हे असताना बाकीचे आपल्या आपल्या घरी जाऊ लागले. हा 20वा अध्याय परम सुंदर. राज्य स्थापिला निकुंभासूर या ग्रंथाशी आधार असे म्हणून निहित असे. त्या ठिकाणी आमचे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज सर्वश्रेष्ठ असणारा हा 21वा अध्याय असताना त्या ठिकाणी आणि याच्यामधील कथा असताना या कथेला असताना त्या ठिकाणी आधार आहे. महाराज आधार आहे म्हणून तुम्हाला असताना त्या ठिकाणी मी सांगितली म्हणणं ग्रंथकर्त्याचं येऊ लागलं. आधारा वाचून काही लेखनाची मती नसे का पाही पाताळीचे राज्य दिले ही शिववाणी वदनोसे. महाराज असताना त्या ठिकाणी मी माझ्या मनचं असताना काही सांगत नाही. हे असताना साक्षात त्या शिवाची असताना वाणी आहे. शिवाना असताना त्या ठिकाणी त्या कोणाला महाराज असताना कोणते ऋषी होते महाराज असताना त्या ठिकाणी शिवन महाराज असताना त्या ठिकाणी कोणते ऋषी होते? सनत कुमार. शिवानं सनत कुमाराला सांगितलेली कथा आहे आणि सनत कुमार ऋषीला सांगू लागले आणि ती कथा महाराज असताना त्या ठिकाणी मी तुम्हाला दुसरं काही सांगितलं नाही. या असताना निकुंभासुराला पाताळातलं महाराज असताना राज्य त्या ठिकाणी त्या मार्तंडानं दिलं आणि ही कथा शिवानं सांगितली आणि शिवच त्या ठिकाणी मार्तंडाची कथेला असताना त्या ठिकाणी आधारित मी दुसरं काही सांगितलं नाही म्हणणं असताना कोणाचं? ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. ते वचन करावया व्यक्त कोणासे जगी समर्थ मल्लपुत्र झाले पर्वत व्यर्थ
म्हणून मल्लपत्र पाताळी हो महाराज असते त्या ठिकाणी, मग त्या शिवाचे असणारे वचनच महाराज असते त्या ठिकाणी, त्या शिवाचे बोललेले वचनच मग ते निरंतक असताना कोण करू शकतो? कोणीच करू शकत नाही. अहो असंच नाही ऐकल्याच्या योगाने असताना काय झालं, हे निकुंभ महाराज असताना मल्लासुराचे असताना 5 पुत्र पर्वत असताना त्या ठिकाणी झाले आणि महाराज त्यांच्याच कुळामधील असणारा त्या मल्लासुराचा नातू असणारा भगवंताची आज्ञा घेऊन पाताळामध्ये असणारा त्या ठिकाणी राज्य करतो. ही भगवंताची असणारी त्या ठिकाणी कृपा आहे म्हणून लागले. श्रीमद्बाजी चरणारविंद भ्रमरा लक्ष्मी नारायणाचा कुमर अभिधानासय गंगाधर उपनाम कमळाकर जानी जय. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त निश्चिम मार्तंड उपासक जय पुंडलिका गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते शिव हर हर महादेव. लय दिवस तर तुले दिवस नाही दिसत झाले महाराज. नाही दिसेना तुम्हाला दिसेना घरी आहे ना. मला नाही दिसले हो, तुम्हाला सांगायचं कळलं नाही. याला दिसायला पाहिजे का नाही?